नमस्कार, मी प्रदीप नडणकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. काय बघा, दैव दुर्विलास लोकशाहीचा कसा असतो. बहुमतावरती काहीही होऊ शकतं, त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलेला आहे. आपल्या देशाच्या कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी ब्रिजेश सिंह होते, ब्रिजभूषण सिंह. आणि ह्या ब्रिजभूषण सिंहावरती आरोप असा होता लैंगिक शोषणाचा. आणि ते काही साध्या लोकांनी केलेला आरोप नव्हता. महिला कुस्तीपटू ज्यांना ऑलिम्पिकची पारितोषिकं मिळालेली आहेत, त्यांनी हे आरोप केले होते आणि त्यांना या पदावरून हटवावं अशी मागणी केली होती. अगदी जंतर मंतरपर्यंत दिल्लीत प्रचंड आंदोलनं झाली. त्या आंदोलनात सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. सत्ताधारी पक्षातली मंडळीही अस्वस्थ झाली होती. मग न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण गेलं आणि त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांना निवडणूक लढवण्याचे आदेश देण्यात आले. त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियातल्या कोणालाही निवडणूक लढवता येणार नाही किंवा नातेवाईकांना निवडणूक लढवता येणार नाही असं सांगण्यात आलं. मात्र 2 दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह यांचे जवळचे मित्र संजय सिंग हे निवडून आलेले आहेत आणि तेही तब्बल 40 विरुद्ध 7 मतांनी. 40 मतं संजय सिंगला पडली. आता लोकशाही आहे, ज्यांना जेवढी मतं पडली ते निवडणूक जाहीर झाली. आणि संजय सिंग हे निवडून आल्यानंतर हार कोणाच्या गळ्यात आहेत? ब्रिजभूषण सिंह यांच्या गळ्यामध्ये हार आहेत. आणि ते असं म्हणाले की यांचं कॉन्ट्रिब्युशन कुस्तीगीर संघटनेमध्ये अतिशय मोठं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे संघटनेचं काम सुरू राहील. साक्षी मलिक यांनी तातडीने कुस्ती खेळणं मी बंद करते, मी निवृत्त होते असं घोषित केलं. सासरू नयनानी तिने ही भूमिका जाहीर केली आहे. ती असं म्हणाले की आम्हाला असं वाटलं होतं एखादी महिला त्याच्या अध्यक्षपदी येते का. आम्ही जे प्रश्न मांडत होतो त्या प्रश्नाकडे कोणीच बघत नाही, हे आमचं दुर्दैव आहे असं त्या म्हणाल्या. हा अतिशय प्रश्न सेन्सिटिव्ह आहे. बघा, ज्या विषयामध्ये आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण काय दुर्दैव आहे ना, लोकशाहीमध्ये यंत्रणेमध्ये मतदानाचे ज्यांना अधिकार आहेत त्या मंडळींनी ज्यांना निवडून द्यायचं ठरवलं तेच निवडून येणार आहेत. भरे तुमच्या अपेक्षा काहीही जरी असल्या तरी व्यवस्था यंत्रणा यातून जे काही निष्कर्ष निघतो तो निष्कर्ष लोकशाहीत सगळ्यांना मान्य करावा लागतो. त्यामुळं साक्षी मलिक यांच्या भावनेशी सहमत असणाऱ्यांचं प्रमाण अधिक असलं तरी वस्तुस्थिती अशी आहे की संजय सिंग हे निवडून आलेले आहेत आणि ते निवडून आल्यानंतर ते काय जाहीर करतात की ब्रिजभूषण सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. आता बघा, याचसाठी केला होता का अट्टाहास असं म्हणण्याची पाळी यावी. पण ह्या यंत्रणेमध्ये दुसरा मार्ग पण नाही आहे. बरं, ते नीट रीतसर लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेत ना, त्यामुळे आता त्यांना कसं काय म्हणणार. फक्त अडचण अशी आहे की ह्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना लक्षात घेतल्या जात नाहीत. त्यांच्या भावनेशी खेळलं जात आहे आणि एकूण महिलांच्या प्रश्नासंबंधी सरकार जागरूक नाही, ते प्रश्न गांभीर्याने पाहत नाही, असं हे एक वातावरण सध्या तरी आहे. आता याची कारणं काय आहेत की दुसरी बाजू सांगणारा एक मोठा वर्ग आहे की जे समोर येतं आहे मीडियाच्या ते तसं नाही असं म्हणणारा एक वर्ग आहे. मात्र तो वर्ग दबक्या आवाजात बोलतो आहे. त्या वर्गाने देखील जे काही बोलायचं ते रोखठोक समोर यायला पाहिजे, चर्चा होऊ द्या. ब्रिजभूषण सिंह यांनी कोणी आरोप केले म्हणजे असं होत नाही आहे वगैरे असं ते पण पूर्वी झालं बोलून, पण त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी ते ऐकलं. पण आता जो निवडून आला तोच नेतृत्व मानतोय म्हणल्यावर काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. बघा, हे आत्ताचं एका कुस्तीगीर परिषदेचा विषय समोर आला आहे असं अनेक ठिकाणी होतं. आपल्याला मोप वाटत असतं की यांची कितीतरी प्रतिमा मलिन झालेले अशा अनेक लोक आहेत आणि हे केवळ
म्हणजे बिहारमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे असं नाही, आता देशातल्या सगळ्या भागात आणि सर्व स्तरामध्ये, अगदी ग्रामपंचायतचा सदस्य असू दे, नगरसेवक असू दे, त्याच्यावर होणारे आरोप आणि त्याचं निवडून येण्याची प्रक्रिया, ह्या दोन गोष्टी अतिशय भिन्न आहेत. आणि त्यामुळे लोकशाहीत अशा गोष्टी आपल्याला पटो अथवा न पटो, तुम्हाला त्याचा स्वीकार करावाच लागतो. जे होतंय ते वाईट आहे, पण ह्यातनं बदल कधी होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.